धूम्रपान विरोधी दिन. तुम्हाला माहिती आहे का, काही देशांनी तंबाखूवर खूपच कठोर बंदी घातली आहे. पण एक मिनिट थांबा. काही लोक म्हणतात सिगरेट घेतली की थोडा आराम मिळतो, पण खरं सांगायचं तर आराम नाही, त्यामुळे फक्त हानीच होते. सिगरेटचा धूर फुफ्फुसात विषारी घटक भरतो, त्यामुळे हळूहळू हृदय, फुफ्फुस आणि संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. कॅन्सर, हृदयविकार, स्ट्रोक, COPD यांसारख्या आजारांचे धोके निर्माण होतात. आणि लक्षात ठेवा, धोका फक्त तुम्हालाच नाही तर आजूबाजूच्या निरपराध लोकांनाही होतो. यालाच म्हणतात पॅसिव्ह स्मोकिंग, दुसऱ्यांच्या शरीरावर तुमच्या सवयीमुळे होणारे नुकसान. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बोलतोय एका अत्यंत महत्त्वाच्या दिवसाबद्दल, राष्ट्रीय धूम्रपान विरोधी दिन. दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस खास त्यांच्यासाठी आहे जे निकोटीनच्या व्यसनात अडकले आहेत आणि ज्यांना कुटुंबियांची, मित्रांची, समाजाची साथ आणि मदतीची खूप गरज आहे. अनेक लोक सिगरेट ओढतात, पण सोडण्याचा विचारही करत नाहीत. आणि म्हणूनच या दिवशी समाज प्रोत्साहन देण्यासाठी, समर्थन देण्यासाठी आणि योग्य दिशा दाखवण्यासाठी एकत्र येतो. यामागचा उद्देश एकच, की लोकांनी धूम्रपान सोडावं आणि निरोगी, सुरक्षित जीवनाकडे एक पाऊल पुढे टाकावं. आता येतो आपल्या व्हिडिओचा सर्वात रोचक भाग. जगातील पहिला देश ज्याने तंबाखूवर मोठ्या प्रमाणात बंदी घातली, तो कोणता? ऐकूनच उत्सुकता वाढते, कारण धूम्रपानाविरोधी देश हे ऐकायला अगदी अविश्वसनीय वाटतं. जगातील पहिला देश ज्याने तंबाखू आणि त्याच्या उत्पादनांवर मोठी बंदी घातली, तो भूतान होता. 16 जून 2010 रोजी हा ऐतिहासिक निर्णय लागू झाला आणि भूतान जागतिक चर्चेत आला. या कायद्यामुळे तंबाखूची विक्री, उत्पादन आणि वितरण पूर्णपणे बंद झाली आणि भूतानने धूम्रपानाविरोधात एक धाडसी पाऊल उचललं. पुढे मालदीव्स हा देश पहिला बनला ज्याने जनरेशनल बॅन लागू केला. या नियमाचा अर्थ असा की 2007 नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला आयुष्यभर तंबाखू खरेदी, वापर किंवा विकत घेण्यास मनाई आहे. हे पाऊल जगभरात पहिल्यांदाच उचललं गेलं. यामुळे भविष्यातील पिढीला धूम्रपानमुक्त राहण्याची दिशा मिळाली. युरोपमध्ये स्वीडन हा देश अग्रगण्य ठरला, जिथे सार्वजनिक ठिकाणी कडक धूम्रपान नियम राबवले गेले आणि धूम्रपान करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी केली. त्यामुळे स्वीडन धूम्रपानाविरोधी समाजाकडे पहिले पाऊल टाकणारा देश म्हणून ओळखला जातो. हे धोरण खरोखरच अत्यंत प्रगत आहे. जगभरातील अनेक देशांनी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी घातली आहे. काही देशांमध्ये तर संपूर्णपणे स्मोक फ्री सार्वजनिक जागा आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्स, बार्स, ऑफिसेस आणि इतर सार्वजनिक ठिकाणांचा समावेश होतो, जेथे धूर पूर्णपणे निषिद्ध असतो. अशा उपाययोजनांमुळे लोकांच्या आरोग्याचे रक्षण होते आणि समाजात धूम्रपानाविरोधी संस्कृती रुजते. धूम्रपान विरोधी दिवसाचं महत्त्व इथेच दिसतं. एका सिगरेटने काय होणार हा प्रश्न लाखो लोक विचारतात, पण WHO आकडेवारीनुसार तंबाखूमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात आपले लोक आजारी पडत असताना हा दिवस लोकांना जागृत करण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. काही लोक ह्या दिवशी धूम्रपान थांबवण्याचा निर्णय घेतात, काही जण माहिती मिळवतात, काही जण इतरांना मदत करतात आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे या विषयावर समाजात चर्चा होते. जेव्हा चर्चा होते तेव्हा बदल होऊ लागतो. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर आजपासून थांबवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाची मदत घ्या किंवा प्रोफेशनल मार्गदर्शन घ्या, पण सुरुवात करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला असे धुरात गमवू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि धूम्रपान मुक्त राहा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.